शस्त्रसंधी हाच सगळ्यात मोठा या क्षणीचा अपडेट आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान शस्त्रसंधी झालेली आणि भारतासोबत सुरू असलेला तणाव निवळावा म्हणून अमेरिकेने पाकिस्तानवरती दबाव आणल्याची सुद्धा माहिती समोर येते। शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानने तयार व्हावं म्हणून अमेरिकेने आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली। IMF कडनं $1 बिलियन कर्ज पाकिस्तानला हवं असेल तर त्यासाठी शस्त्रसंधी स्वीकारावी, नाहीतर त्यांना बेल आउट पॅकेज मिळणार नाही असा दबाव अमेरिकेने पाकिस्तानवरती निर्माण केल्याचं सांगण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात माहिती देतील। सोमेश, एकंदरीतच एक वेगळ्या पद्धतीची डिप्लोमसी आणि जे कर्ज पाकिस्तानला हवंय त्याचा सुद्धा कुठेतरी एक लेव्हरेज म्हणून वापर केलेला आहे अमेरिकेकडनं। सोमेश, नक्कीच खरं तर पूर्वी या सगळ्या आता येत असलेल्या युद्धविरामाच्या बातमीला खूप मोठे अनेक वेगवेगळे कंगोरे आहेत। एकतर काल रात्री जेव्हा पाकिस्तानने कुरापत केली त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने जे जोरदार हवाई हल्ले आज दुपारपर्यंत पाकिस्तानवर सुरू ठेवले होते, तर त्यावेळी सरगोदापर्यंत भारतीय लष्कराची विमानं आणि त्याचे हल्ले पोहोचले होते। तर त्याचा परिणाम म्हणून शेवटी पाकिस्तानकडून अमेरिकेला सांगण्यात आलं की आम्हाला या विषयावर भारताकडून युद्धविरामाची घोषणा हवी आहे किंवा हे मिलिटरी ऑपरेशन्स आम्हाला प्रत्युत्तर भारत जरी देत असला तरी सुद्धा भारताकडून सुरू असलेले मिलिटरी ऑपरेशन्स किती काळ अजून पुढे सुरू राहणार। तर त्यामुळे मग शेवटी अमेरिकेने सांगितलं की पाकिस्तानला सुद्धा की याबाबत भारताशी अमेरिका बोलणं करेल। अमेरिकेने भारतासोबतही बोलणं केलं। अमेरिकेने पाकिस्तानलाही सांगितलं की जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे त्याचं जे कर्ज मंजूर झाले ते कर्ज प्रत्यक्षामध्ये पाकिस्तानला दिले जाऊ शकणार नाही जर पाकिस्तानकडून वारंवार वॉर मॉंगरिंगची आणि युद्ध करण्याची भाषा बोलली जात असेल तर। मग शेवटी या अटीवरती पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला आणि त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तान म्हणाला की विदाऊट टर्म्स अँड कंडिशन्स अनकंडिशनली कुठल्याही अटी शर्तींशिवाय आम्ही आमच्या लष्करी कारवाया थांबवतो। तुम्ही फक्त घोषणा करा की आम्ही काल सुरू केलेली लष्करी कारवाई थांबवतोय। तर काल जे पाकिस्ताननी हल्ला केला होता त्याला जो प्रतिहल्ला म्हणून लष्करी कारवाई करण्यात येत होती ती आता थांबवली नक्कीच सोमेश, त्यामुळे एका बाजूला कुठेतरी डिप्लोमसी अमेरिकेची आणि त्याचबरोबर भारतीय सैन्याने जे जबरदस्त हल्ले केले दोन्हीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।